हॅलो फ्रेंड्स. स्टडी रेज अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण 8th स्टँडर्डचा जो 6th लेसन आहे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन या लेसनच्या सेकंड प्रॅक्टिस सेटबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो एका फॉर्म्युलावर डिपेंड आहे आणि तो फॉर्म्युला कोणता आहे त्याबाबत आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत. तर तो फॉर्म्युला आहे a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल्स टू a plus b in first bracket and second bracket a square minus ab plus b square. पण हा फॉर्म्युला आला कसा ह्याच्याबाबत आपण बघत असताना आपल्याला आधी एक फॉर्म्युला माहिती असायला हवा आणि ज्याचा अभ्यास सुद्धा आपण केलेला आहे तो म्हणजे a plus b ब्रॅकेट क्यूब. हा एक फॉर्म्युला आहे आणि याचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब असा याचा फॉर्म्युला आहे. आपण आता काय करणार आहोत, आपण a क्यूब आणि b क्यूब ह्या टर्म ज्या आहेत त्या जवळजवळ लिहूयात आणि या दोन टर्म मधून आपण कॉमन घेऊयात. काय कॉमन घेऊ शकतो आपण कॉमन घेऊ शकतो 3ab आणि आतमध्ये ब्रॅकेट मध्ये राहू शकतं, इथला एक a राहील आणि इथे एक b राहील. सो 3ab प्लस ab. आता ही जी टर्म आहे पूर्ण ती आपण ह्या साईडला शिफ्ट करणार आहोत. सो इथली जी टर्म आहे ती मी इथे लिहितो, फक्त जी इथे राहील टर्म ती राहील म्हणजे a क्यूब प्लस b क्यूब इथे राहील आणि ही टर्म पहिले लिहितो a प्लस b ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab a प्लस b. फक्त b काय केलेलं आहे हे तुम्ही इकडे पाठवल्यानंतर मायनस जे होणार आहे ती वाली म्हणजे ही टर्म मायनस दिस टर्म, इकडची बाजू मी इकडे लिहिलेली आहे आणि इकडची साईड जी राहणार होती ती मी इकडे लिहिलेली आहे, फक्त एवढंच केलेलं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की a प्लस बी ब्रॅकेट क्यूब आहे आणि a प्लस बी आहे. याचा तर ब्रॅकेट क्यूब म्हणजे हा 3 वेळा असणार आहे. ओके, किंवा तुम्ही याचा असं सुद्धा लिहू शकता a प्लस बी आणि a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर ना, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की a प्लस बी ब्रॅकेट क्यूब येईल मायनस 3ab आणि a प्लस बी. सो a प्लस बी बघा कॉमन आहे, सो कॉमन घेऊया आपण बाहेर. आतमध्ये राहणार आहे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहिती असायला पाहिजे, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि इथे राहणार फक्त मायनस 3ab. सो 3ab मधून 2ab गेल्यावर किती राहतात, 2ab गेल्यावर किती राहणार, ओनली ab. सो इथे राहणार आपला फॉर्म्युला a प्लस बी सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर मायनस ab प्लस बी स्क्वेअर. हा झाला तुमचा a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला. आणि याच फॉर्म्युलाच्या बेसिसवरती आज आपण पुढचे सगळे एक्झाम्पल आपण करणार आहोत. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता याचा स्क्रीनशॉट. ठीक आहे, चला आपण फर्स्ट एक्झाम्पल करून घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 6.2 मधलं, ते म्हणजे x क्यूब प्लस 64y क्यूब. x क्यूब प्लस 64y क्यूब. एक्झाम्पल सोडत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तुम्हाला जेव्हा अशी टर्म भेटेल 64, आता आपल्याला माहिती आहे 64 हा 4 चा क्यूब आहे, तर तुम्हाला त्या फॉर्म मध्ये आधी लिहावं लागणार की 4 चा क्यूब आहे म्हणून. सो कसं लिहिणार आहोत आपण ते आता बघणार आहोत. x करूया ब्रॅकेट करूया याला x क्यूब प्लस 4y ब्रॅकेट क्यूब, म्हणजे हा फॉर्म झाला a क्यूब प्लस b क्यूब ब्रॅकेटचा फॉर्म झाला हा. ओके, आपल्याला माहितीच आहे, आपण फॉर्म्युला लिहूया तर बाय युजिंग a cube plus b cube is equals to a plus b in first bracket, second bracket a square minus ab plus b square. सो आपल्याला a ची व्हॅल्यू माहिती x आहे आणि b ची व्हॅल्यू काय आहे 4 आहे. सो इथे आपण अप्लाय करू शकतो x क्यूब प्लस 4y क्यूब इज इक्वल्स टू काय लिहू शकता तुम्ही इथे a प्लस b. a ची व्हॅल्यू आहे x, b ची व्हॅल्यू आहे 4y. a चा स्क्वेअर म्हणजेच x चा स्क्वेअर, a ची व्हॅल्यू x, b ची व्हॅल्यू
4y डॉट याचा अर्थ मल्टिप्लिकेशन, b ची व्हॅल्यू 4y प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 4y चा स्क्वेअर. सो याला मी स्क्वेअर ब्रॅकेट करतो इथे आणि इथे एक स्मॉल ब्रॅकेट करतो कारण की कन्फ्युजन होऊ नये म्हणून. x प्लस 4y आणि इकडे येणार तुमचं एक्स स्क्वेअर 4 इंटू एक्स 4xy मायनस 4xy आणि 4 चा स्क्वेअर असणार आहे 16 आणि y चा स्क्वेअर असणार आहे y स्क्वेअर. सो अशा प्रकारे स्टुडंट्स हे तुमचं फर्स्ट एक्झाम्पल झालेलं आहे. फायनल आन्सर मध्ये तुम्ही लिहू शकता इथे एक्स क्यूब प्लस 64 वाय क्यूब इज इक्वल्स टू एक्स प्लस 4y सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस 16y स्क्वेअर. अशा प्रकारे हा तुमचा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. आता आपण मूव करणार आहोत सेकंड क्वेश्चन साठी. सो सेकंड क्वेश्चन आपण आता बघणार आहोत. सेकंड क्वेश्चन आहे तुमचा 125 p क्यूब प्लस q क्यूब. 125 p क्यूब प्लस q क्यूब. सो आपल्याला इथे 125 कशाचा क्यूब आहे? 125 हा 5 चा क्यूब आहे. p क्यूब कशाचा क्यूब आहे? p चा क्यूब आहे. q क्यूब कशाचा क्यूब आहे? q चा क्यूब आहे. सो आपण याची मांडणी अशा रीतीने करणार आहोत 5p ब्रॅकेट क्यूब प्लस q क्यूब. ओके, आणि मग इथे लिहिणार आपण बाय युजिंग a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल्स टू a प्लस b सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे आता a ची व्हॅल्यू काय आहे बघा इथे a ची व्हॅल्यू 5 आहे 5p आहे आणि b ची व्हॅल्यू काय आहे q. या फॉर्मॅट मध्ये आणणं खूप गरजेचं असतं. ओके, सो हे इथे ॲज इट इज लिहा. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण थोडंसं हे लिहिलं होतं आणि इथे आता आपण हेच क्वेश्चन ॲज इट इज इथे लिहूया 125 p क्यूब प्लस q क्यूब. याचा आन्सर असणार a प्लस b. a ची व्हॅल्यू काय आहे आपली 5p, b ची व्हॅल्यू आहे आपली q. सेकंड ब्रॅकेट मध्ये a चा स्क्वेअर म्हणजे 5p चा स्क्वेअर. मी डायरेक्टली करू शकतो आता इथे, डायरेक्टली करतो आता इथे, किंवा तुमच्यासाठी परत एकदा बेसिक टर्म पासून आपण जाऊ. चला स्क्वेअर ब्रॅकेट करा फक्त सेकंड टर्मला, एक स्टेप वाढेल फक्त तुमची. a स्क्वेअर म्हणजेच 5p चा स्क्वेअर मायनस a ची व्हॅल्यू 5p डॉट b ची व्हॅल्यू असणार आहे तुमची q आणि प्लस q b चा स्क्वेअर म्हणजे असणार आहे q चा स्क्वेअर. 5p प्लस q आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये येणार आहे तुमचा 5 चा स्क्वेअर 25 p स्क्वेअर 5pq आणि q चा स्क्वेअर असणार आहे q स्क्वेअर. सो हे तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. इथे तुम्ही स्क्वेअर असं नॉर्मल ब्रॅकेट केला तरी नंतर चालेल. हे झालं तुमचं फायनल आन्सर 125 p क्यूब प्लस q क्यूब. ओके, अशा रीतीने देखील तुम्ही हे सॉल्व करू शकता. थर्ड वन एक्झाम्पल आपण घेणार आहोत आता. थर्ड वन एक्झाम्पल आहे 125 k क्यूब प्लस 27 m क्यूब. अशा प्रकारे हे थर्ड वाला एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पल मध्ये आपण काय करणार आहोत? या एक्झाम्पल मध्ये परत आपण ह्याला a क्यूब प्लस b क्यूबच्या फॉर्मॅट मध्ये लिहिणार आहोत. बिकॉज जे नंबर आहेत आणि नंबर आहे त्या फॉर्म मध्ये नाही लिहिले, सो त्या फॉर्म मध्ये लिहिणं गरजेचं आहे. 125 हा 5 चा क्यूब आहे आणि k क्यूब हा k चा क्यूब आहे, सो 5k क्यूब प्लस 27 हा 3 चा क्यूब आहे, सो 3 आणि m क्यूब हा m चा क्यूब आहे म्हणजेच m. ओके, इथे आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत बाय युजिंग a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल्स टू a प्लस b सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. आता इथे तुम्हाला कळाले आहे की a क्यूब म्हणजे 5k चा क्यूब आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू 5k आणि b क्यूब म्हणजे b ची व्हॅल्यू 3m आहे. ओके, सो आपण इथे आता क्वेश्चन लिहूया 125 k क्यूब प्लस 27 m क्यूब इज इक्वल टू a प्लस b म्हणजेच 5k
प्लस 3m किती आलं 5k प्लस 3m ए स्क्वेअर म्हणजे डायरेक्टली करू शकता तुम्ही. ए माहिती आहे व्हॅल्यू आता तुम्हाला 5k. 5 चा स्क्वेअर किती होणार 25. ओके वाटलंच तर लिहा असं 5k स्क्वेअर मायनस ए बी म्हणजेच 5k मल्टिप्लाय बाय बी ची व्हॅल्यू किती आहे 3m आहे प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे 3m चा स्क्वेअर. स्क्वेअर ब्रॅकेट केला. स्क्वेअर ब्रॅकेट यासाठी केला कारण की ते स्क्वेअर स्क्वेअर आहेत. सो त्या स्क्वेअरच्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण स्मॉल ब्रॅकेट मध्ये लिहितोय म्हणून. ओके सो इथे आता डायरेक्टली आन्सर असणार तुमचं 5k प्लस 3m. 5 चा स्क्वेअर 25 येतो k चा स्क्वेअर k स्क्वेअर 5 3 चा नंबरचं पहिले मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं अशा प्रोसिजर मध्ये. 5 3 चा 15 m इंटू k mk किंवा km लिहिलं तरी चालेल आणि प्लस 3 चा स्क्वेअर 9 m चा स्क्वेअर m स्क्वेअर. झाले तुमचा आन्सर थर्ड वनचं 125 k क्यूब प्लस 27 m क्यूब याचे आन्सर आहे हे. आता फोर्थ वाला एक्झाम्पल आपण बघणार आहोत. फोर्थ वाला थोडीशी त्यामध्ये एक अरेंजमेंट आहे ती आपल्याला फक्त समजायला हवी. फोर्थ वाला क्वेश्चन आहे तुमचा 2l क्यूब प्लस 432m क्यूब. 432m क्यूब. आता बघा एक गोष्ट फक्त आपल्याला या एक्झाम्पल मध्ये लक्षात यायला हवी की 2 हा कोशाचा क्यूब नाही आहे आणि 432 हा सुद्धा कशाचा क्यूब नाही आहे. सो ह्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे 2 कॉमन घ्यायचं आहे. सो आपण काय करणार आहोत आता इथे मी 2 कॉमन घेतलं आणि ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार मग इथे काय राहणार l क्यूब प्लस याच्यातून 2 ने जर आपण सपोज याला 2 ने जर डिवाइड केलं तर आपला आन्सर येणार 216 m क्यूब. याला अजून एक स्टेप करावी लागेल पुढे l क्यूब प्लस 216 हा क्यूब आहे 6 चा सो 6m ब्रॅकेट क्यूब अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो. आता आपल्याला x ची व्हॅल्यू भेटलेली आहे l आणि सेकंड व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 6. सो आपण फॉर्म्युला लिहूया बाय युजिंग a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू a प्लस b a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. तो आपल्याला a ची व्हॅल्यू भेटलेली आहे l, b ची व्हॅल्यू भेटलेली आहे आपल्याला 6m. तो आपण लिहू शकतो पहिले क्वेश्चन लिहूया 2l क्यूब प्लस 432m क्यूब इज इक्वल्स टू तो आपण बाहेर ब्रॅकेट मध्येच लिहू इथे स्क्वेअर ब्रॅकेट करू आता मोठा. a ची व्हॅल्यू आहे आपली l प्लस b ची व्हॅल्यू आहे आपली 6m l प्लस 6m. सेकंड ब्रॅकेट मध्ये आपण आता इथे डायरेक्टली स्क्वेअर करूया. a चा स्क्वेअर म्हणजे असणार आहे डायरेक्टली l चा स्क्वेअर मायनस a ची व्हॅल्यू l डॉट b ची व्हॅल्यू असणार आहे 6m. b चा स्क्वेअर म्हणजे 6 चा स्क्वेअर असणार आहे तुमचा 36 आणि m चा स्क्वेअर असणार आहे तुमचा m स्क्वेअर. इथे मी डायरेक्टली केलंय आता तुम्हाला समजून आलं असेल आणि इथे स्क्वेअर ब्रॅकेट आपण कंप्लीट करूया. ओके सो फायनली तुमचा आन्सर काय येणार आहे बघा 2 ब्रॅकेट मध्ये l प्लस 6m सेकंड ब्रॅकेट मध्ये l स्क्वेअर 6m इंटू l 6ml प्लस 36m स्क्वेअर. इथे स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता तुम्ही असं देखील लिहू शकता किंवा हा 2 फक्त बाहेर काढू शकता. इथे तुम्ही लिहू शकता l प्लस 6m ब्रॅकेट मध्ये l स्क्वेअर मायनस 6ml प्लस 36m स्क्वेअर. हे झालं तुमचं आन्सर 2l क्यूब प्लस 432m क्यूब या क्वेश्चनचं. ओके आता आपण क्वेश्चन रफ करणार आहोत आणि फिफ्थ वन क्वेश्चन बघणार आहोत. फिफ्थ वन क्वेश्चन आहे तुमचा सेम अशाच प्रकारचा आहे 24 a क्यूब प्लस 81
बी क्यूब याला सुद्धा आपल्याला त्याच फॉर्मॅटमध्ये लिहावं लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की 24 हा कशाचा क्यूब नाही आहे आणि 81 सुद्धा हा कशाचा क्यूब नाही. 3 ची 4th पॉवर जर बघाल तर ती 81 होते, पण क्यूब नाही आहे. सो आपल्याला ह्याच्यातून काय कॉमन काढू शकतो, तर आपण 3 कॉमन काढू शकतो, कारण की 3 हा 24 ला पण डिव्हिजिबल आहे आणि 81 ला सुद्धा डिव्हिजिबल आहे. सो आपण इथे 3 कॉमन घेऊयात. ब्रॅकेटमध्ये राहणार आपलं 3 8 जा 24 म्हणजे 8 a क्यूब प्लस 27 3 जा 81. सो म्हणजे बघा 8 3 जा 24 आणि 23 इंटू 27 इंटू 3 केलं की ते 81 होतं. अशा प्रकारे आपण पहिल्यांदा कॉमन घेतलेला आहे. सेकंड स्टेप आपली जी आहे, आपल्याला फॉर्ममध्ये आणावं लागणार आहे a क्यूब प्लस b क्यूबच्या. तर आपल्याला माहिती 8 हा क्यूब आहे, तो 2 चा क्यूब आहे, सो 2a ब्रॅकेट क्यूब प्लस 27 हा 3 चा क्यूब आहे, 3b ब्रॅकेट क्यूब. आपल्याला आता a क्यूब प्लस b क्यूबचा फॉर्म भेटलेला आहे. इथे लिहूया आपण बाय युजिंग a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल्स टू a प्लस b इन सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. अशा फॉर्मॅटमध्ये आपण पहिला फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. आता a क्यूब म्हणजेच 2a क्यूब म्हणजेच a ची व्हॅल्यू 2a आणि b क्यूब म्हणजेच 3b क्यूब म्हणजेच b ची व्हॅल्यू 3b आहे. सो पहिले क्वेश्चन लिहूया 24a क्यूब प्लस 81 b क्यूब इज इक्वल्स टू 3 आपण कॉमन घेतलेला आहे, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ. a प्लस b, a ची व्हॅल्यू 2a, b ची व्हॅल्यू 3b. सेकंड ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर म्हणजे मी डायरेक्ट स्क्वेअर करतो. आता 2 चा स्क्वेअर 4 आणि a चा स्क्वेअर असणार आहे a स्क्वेअर. सो 4a स्क्वेअर मायनस a ची व्हॅल्यू 2a डॉट b ची व्हॅल्यू 3b प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 3b चा स्क्वेअर. सो 3 चा स्क्वेअर 9 होतो आणि b चा स्क्वेअर b स्क्वेअर होतो. सो 9b स्क्वेअर. ब्रॅकेट आपण क्लोज करूयात. परत इकडे 3 2a प्लस 3b. सेकंड ब्रॅकेट मध्ये आपण लिहिणार आहोत 4a स्क्वेअर मायनस 2 3 जा 6 आणि a इंटू b होणार आहे आपलं ab. सो 6ab प्लस 9b स्क्वेअर. हे तुम्ही अशा फॉर्मॅटमध्ये सुद्धा लिहू शकता किंवा असं सुद्धा लिहू शकता 3 इंटू 2a प्लस 3b आणि 4a स्क्वेअर मायनस 6ab प्लस 9b स्क्वेअर. झाले तुमचा आन्सर 24a क्यूब प्लस 81b क्यूब या क्वेश्चन. सो अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन करू शकतो. आता 6th वन क्वेश्चन कडे आपण वळणार आहोत. लास्ट 3 क्वेश्चन्स राहिलेले आहेत या प्रॅक्टिस सेटचे. 6th वन क्वेश्चन आहे तुमचा y क्यूब प्लस 1/8 y क्यूब. y क्यूब प्लस 1/8 y क्यूब असा हा क्वेश्चन आहे. आणि ह्या क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं, पहिले फॉर्म मध्ये तयार करायचं आहे. ऑलरेडी y क्यूब हा y चा क्यूब आहे आणि 1/8 8 आपल्याला माहिती आहे 2 चा क्यूब आहे. y क्यूब हा y चा क्यूब आहे आणि 1 हा 1 चा क्यूब हा 1च असतो. ओके, म्हणजे क्यूब रूट सुद्धा तुम्हाला 1च भेटणार आहे. सो आपण इथे फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो y क्यूब प्लस 1/2 y जर लिहिला आपण आणि याचा जर क्यूब केला तर हा फॉर्म होईल बघा. 1 चा क्यूब 1 आणि 2 चा क्यूब 8 होतो आणि y चा क्यूब केल्यानंतर y क्यूब होणार. ओके, पुढची स्टेप इथे लिहूया आपण बाय युजिंग a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल्स टू a क्यूब प्लस a प्लस b सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. तो आपल्याला a क्यूब आणि b क्यूब ची व्हॅल्यू माहिती आहे ना, हे आलेलं आहे. पहिले आपण इथे क्वेश्चन ॲज इट इज लिहूया y क्यूब प्लस 1/8 y क्यूब. आपल्याला बघा a क्यूब म्हणजे y क्यूब म्हणजे a ची व्हॅल्यू आहे y आणि b क्यूब म्हणजे 1/2 y क्यूब म्हणजे b ची व्हॅल्यू आहे 1/2 y. सो आपल्याला तशा फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे a ची व्हॅल्यू y, b ची व्हॅल्यू आहे 1/2 y. सेकंड ब्रॅकेट मध्ये a चा स्क्वेअर म्हणजेच कोणाचा स्क्वेअर y चा स्क्वेअर मायनस काय करणार आहोत a म्हणजे काय y मल्टिप्लाय b ची व्हॅल्यू काय आहे
1/2y प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर 1/2y चा स्क्वेअर. सो इथे 1 चा स्क्वेअर 1 राहील, 2 चा स्क्वेअर 4 होईल आणि y चा स्क्वेअर होईल y स्क्वेअर. ओके, सो हा ब्रॅकेट आपण कंप्लीट करू. बघा बी स्क्वेअर म्हणजे 1/2y चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1, देन 2 चा स्क्वेअर करायला लागेल 4, y चा स्क्वेअर होणार y स्क्वेअर. ओके, नेक्स्ट स्टेप. आता इथे बघा इथे कॅन्सलेशन होईल, हा y आणि हा y मल्टिप्लाय करतो, हा y डिवाइड करतो, एक कॅन्सलेशन होणार. मग आन्सर काय येणार तुमचं y प्लस 1/2y इन सेकंड ब्रॅकेट y स्क्वेअर, इथे राहणार फक्त 1/2 मायनस 1/2 प्लस 1/4y स्क्वेअर. हे झालं तुमचं आन्सर y³ प्लस 1/8y³ या क्वेश्चनचं तुमचं आन्सर हे झालेलं आहे. आता आपण 7th वाला क्वेश्चन करणार आहोत. सेवन्थ वाला क्वेश्चन आहे तुमचा a³ प्लस 8/a³. सेम असाच आहे, a³ प्लस 8/a³. इथे फक्त नंबर वरती दिलेला आहे. त्याला फॉर्मॅट मध्ये आपण लिहिणार आहोत a³ प्लस b³ च्या. सो a³ हा कशाचा क्यूब आहे, a चाच क्यूब आहे. सो a³ प्लस 8 कशाचा क्यूब आहे 2 चा, आणि a³ कशाचा क्यूब आहे a चा. सो बघा a³ प्लस b³ या फॉर्म मध्ये आपण लिहिलेला आहे. आता इथे आपण लिहिणार आहोत बाय युजिंग a³ प्लस b³ इज इक्वल्स टू a प्लस b a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. a³ ची व्हॅल्यू काय आहे a³ म्हणजेच काय, a ची व्हॅल्यू a आहे, b³ ची व्हॅल्यू काय आहे 2/a³. ओके, म्हणजे b ची व्हॅल्यू काय आली 2/a आली. सो आपण आता इथे लिहूया मूळ क्वेश्चन a³ प्लस 8a/a³. ओके, देन a ची व्हॅल्यू ॲज इट इज aच आहे. b ची व्हॅल्यू काय आहे 2/a आहे. बघा सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर ची व्हॅल्यू काय, a ची व्हॅल्यू aच असल्यामुळे a स्क्वेअर काय येणार ॲज इट इज येणार, मायनस a ची व्हॅल्यू a मल्टिप्लाय b ची व्हॅल्यू 2/a आणि प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 2/a चा स्क्वेअर. मग 2 चा स्क्वेअर काय असणार आहे 4 आणि b a चा स्क्वेअर काय असणार आहे a स्क्वेअर. बघा ना b स्क्वेअर म्हणजेच काय 2/a चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 आणि a चा स्क्वेअर a स्क्वेअर. ओके, काय करणार हे बघा, हा a मल्टिप्लाय करतो, हा डिवाइड करतो, हे कॅन्सल होणार. सो राहणार काय a प्लस 2/a, सेकंड ब्रॅकेट मध्ये येणार a स्क्वेअर, इथे फक्त 2 राहिलेलं बघा, मायनस 2 प्लस 4/a चा स्क्वेअर. हे झालं आन्सर तुमचं a³ प्लस 8/a³. अशा प्रकारे तुमचे 7 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. शेवटचा क्वेश्चन राहिलेला आहे, तो पण आता आपण करणार आहोत. लास्ट क्वेश्चन सेम असाच प्रकारचा आहे, इझी आहे. 1 प्लस q³ प्लस 125, 1 प्लस q³ प्लस 125. पहिले फॉर्मॅट मध्ये तयार करूया. 1 हा कशाचा क्यूब आहे 1 चाच क्यूब आहे. सो 1³ प्लस q³ हा कशाचा क्यूब आहे q चा क्यूब आहे, आणि 125 5. सो q/5 यांचा जर क्यूब केला तर तुम्हाला भेटणार q³/125. हे झाल्याच्या नंतर आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत बाय युजिंग a³ प्लस b³ इज इक्वल्स टू a प्लस b सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. तो पहिले क्वेश्चन लिहूया इथे 1 प्लस q³/125. a ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे आणि b ची व्हॅल्यू काय आहे q/5. सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर असणार 1 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 मायनस a ची व्हॅल्यू 1 डॉट b ची व्हॅल्यू q/5 प्लस b चा स्क्वेअर, b चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर असणार q/5 चा स्क्वेअर, b चा स्क्वेअर म्हणजे q चा स्क्वेअर असणार q स्क्वेअर
आणि 5 चा स्क्वेअर असणार 25. झालं, हेच आहे तुमचं आन्सर डायरेक्टली. याला तुम्ही खाली व्यवस्थित असं लिहू शकता 1 प्लस क्यू बाय 5 आणि इकडे लिहिणार 1 ने मल्टिप्लाय केलं तर ॲज इट इज राहणार 1 मायनस क्यू बाय 5 प्लस क्यू स्क्वेअर बाय 25 आणि हा आन्सर 1 प्लस क्यू क्यूब बाय 125. सो अशा प्रकारे हा तुमचा प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला अशाच प्रकारे जर कुठल्या प्रॅक्टिस सेटचे जर क्वेश्चन आन्सर्स हवे असतील, तुम्हाला कुठला टॉपिक हवा असेल तर तुम्ही नक्की चॅट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. तुम्हाला कुठल्याही क्वेरीज असतील तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हे शेअर करा, जेणेकरून त्यांना जर काही डिफिकल्टी असतील तर त्यासुद्धा आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.